शहरात अदृश्य रूपाने वास करणारी चैतन्य शक्ती आणि तुकडोजी महाराज सेवा समिती शैक्षणिक व सामाजिक बहुउद्देशीय संस्था तथा श्री गुरुदेव सेवा मंडळ शाखा सरस्वती नगर अमरावतीचे विद्यमाने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या 57व्या पुण्यस्मरण सोहळ्यातल्या पहिल्या दिवशी विशेषत्वाने सामुदायिक प्रार्थनेकरिता उपस्थित असणारे बंधू भगिनी, प्रार्थना म्हणजे अनंत कोटी ब्रह्मांड नायकाला आर्त हृदयाने मारलेली हाक ज्यानं हे विश्व निर्माण केलं. मुंगीपासून तर ऐरावतापर्यंत सर्वांचे पालन पोषण जो करतो त्या दयाधन करुणामयी परमात्म्य तत्वाला समुदायाने आळवणे म्हणजे सामुदायिक प्रार्थना. संत श्रेष्ठ तुकोबाराय सांगतात, फुटती तरवर उष्ण काळमाची जीवन तयासी कोण घाली, तेने तुझी काय नाही केली चिंता, राहे त्या अनंता आठवणी. आणि हे परमात्म्य तत्व या विश्वातील अनुरेणूत ओतप्रोत भरून उरलेलं तुमच्या आणि माझ्या या सर्वांच्या हृदयात ते चैतन्य तत्व भरलेलं आहे. आणि त्याची अनुभूती होण्यासाठी त्या परमात्म्य तत्वाची प्रार्थना करण्यासाठी किंवा ते चैतन्य तत्व आपल्याला अनुभवासाठी हे प्रार्थना रूपी हरिनाम सद्गती ग्रंथकरणानं गावायचे आहे. मित्र हो, राष्ट्रसंत गुरु माऊली म्हणतात, गाते रहे प्रभु नाम पर प्रभु तत्व पाने के लिए, हो ब्रह्म विद्या का उदय यह जी तराने के लिए. आम्ही प्रार्थना का करावी? तर आमच्या अंतर्यामी वास करीत असणाऱ्या गुरुदेव तत्वाचं चिंतन करण्यासाठी, त्याची प्राप्ती होण्यासाठी प्रार्थना आणि ब्रह्मविद्येचा उदय होण्यासाठी आपण प्रार्थना करणे अगत्याचे आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगून गेले की बाबा, आता निसर्गाचा प्रकोप लक्षात घेता दिवसेंदिवस आपण काय करायला पाहिजे, तर राष्ट्रसंत गुरु माऊलीनं सांगितलं आहे, बिना जल कई बाढ़ से, भूकंप से कई आग से, बीमारियों से डाकों से, आप सिरन राग से करनाशी करना शिव जी को पल नहीं लगता उसे. ये काल का हथियार है, चम चम चमक कर आएगा, कर प्रार्थना भगवान की, कुछ तो समय बच जाएगा, कुछ तो समय बच जाएगा. आणि आज निसर्गानं ते हत्यार उपसलेला आहे. सुनामीच्या भूकंप क्षेत्रात करोडो जीव मृत्यूमुखे पडले, अब्जावधी रुपयाची हानी झाली. जिथे भव्य प्रासाद उभे होते तेथे दुसऱ्या दिवशी काय तर नुसता हाहाकार आणि प्रलय राहिला. पाडळदेवीच्या यात्रेत निष्पाप शेकडो बळी जाऊन शेकडो संस्कार उद्ध्वस्त झाले. म्हणून मित्र, संतांनी दाखविलेल्या सत्मार्गानं जर जग जात नसेल तर त्याचा विनाश मात्र अटळ आहे. म्हणून आता आपणा सर्वांचं एकच कर्तव्य आहे की महाराजांनी सांगितल्याप्रमाणे या विश्वातील साधू संत ऋषी मुनी महात्म्यांनी सुद्धा साधनेच्या विविध मार्गाचं संशोधन करून प्रार्थना पद्धती अंमलात आणली आणि राष्ट्रसंत गुरुमाऊलीनं त्यावर मंथन करून ही सामुदायिक प्रार्थना प्रणाली तुम्हा आम्हाला दिलेली आहे. राष्ट्रसंत गुरुमाऊली म्हणतात, मंथन किया हर धर्म का, हर पंथ का, हर देश का, निखला सभी से एकही
अब सारे शुभ संदेश का, अब विश्व मानव एक बनकर साथ सबके आएंगे, शांति तभी वह पाएंगे, नहीं तो खत्म हो जाएंगे, नहीं तो खत्म हो जाएंगे. म्हणून मित्रांनो, आज सामुदायिक प्रार्थना जगातला, या जगाला, या विश्वाला शांती लाभण्यासाठी सामुदायिक प्रार्थनेशिवाय पर्याय उरलेला नाही. म्हणून आता बरेच जण म्हणतात आम्ही प्रार्थना तर बरेच वर्षाची करतो, पण आमच्या अंतरंगात उमटलेली नाही. मित्र हो, तुम्ही शब्दाने प्रार्थना करता, परंतु मनाने मात्र चित्तानं तुमचं अंतःकरण प्रार्थना रूपी आपलं हे जे परमात्म्य तत्व आहे याला अंगीकारू शकत नाही. त्यासाठी मात्र डोळ्यातून अश्रू काढावे लागेल. म्हणजे डोळ्यातून अश्रू काढल्यानंतर कंठात प्रेम दाटे आणि या हृदयात ते आत्मतत्व प्रगट होईल. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. आणि अशी एकदा या प्रार्थना प्रेमी साधकाची अवस्था झाली की मग मात्र त्याला ना हम रहे अपने लिए, हमको सभी से गर्ज है, गुरुदेव ये आशीष दे, जो सोचने का फर्ज है. ही त्याच्या मनात, त्याच्या अंतरंगात लोकांविषयी, दुसऱ्याविषयी आस्था निर्माण. कारण या जडीस्तडी काष्टी पाशांनी जे परमात्म्य तत्व भरलेलं आहे ते माझे यात आहे, तसेच इतरांचे यात आहे. म्हणजे त्या परमात्म्य तत्वाची जाणीव ज्यावेळेस त्याला होईल, अनुभव होईल, त्या राष्ट्रंत गुरु माऊली म्हणतात, हे जयाची अनुभव आले, त्याचे जन्म मरण दुःखाची संपले, आत्मस्वरूप मुळचे भले, ओळखले म्हणून या. असे राष्ट्रंत गुरु माऊलीने सुंदर वर्णन केलेले आहे. आणि एकदा बरेच वेळा काय होते की आपल्या देशातल्या साधू संत ऋषी मुनी महात्म्यांनी ही सामुदायिक प्रार्थना एकट्यासाठी नसून सर्वांसाठी, सर्व समुदायासाठी ती आहे. त्याकरिता राष्ट्रसंतांनी या प्रार्थनेला खूप महत्त्व दिलं आणि सांगितलं का बाबांनो, या गुरुदेवाच्या सद्भक्तांना आता एकच काम उरलं आहे की गावोगावी प्रार्थना मंडळाची निर्मिती करा आणि गावोगावी गुरुदेव सेवा मंडळ स्थापन करून प्रार्थना, सामुदायिक प्रार्थना रोज करा. कारण आता विश्वी होऊ शकेल शांतता, तेथे गावाची कोण कथा, सामुदायिक प्रार्थनाच करील एकता, नित्यासाठी तुकड्या म्हणे महाराज रामगीतेच्या 27व्या अध्यायामध्ये स्पष्टपणे सांगतात. आणि हे जगातील या विश्वातील सर्व धर्म पंथ संप्रदायाचे जे लोक आहेत त्यांच्या प्रेरणास्थान जे होतं, धर्मसंस्थापक होतं, त्यांनी सुद्धा त्या काळी हेच सांगून दिलं. त्यांचे सरळ सांगायचं म्हटलं, येशू ख्रिस्ताने प्रार्थना केली, सर्वांसाठी शांती मागितली, सहनशीलतेची देवता पावली दया लागी, महम्मदाने प्रार्थना केली, विखुरला इस्लाम कराया शहाणा, संघटित केले त्याने स्वजना तया गाडी, पावित्र्य शिकविले धर्तृष्टाने, संयम शिकविला महावीराने, अहिंसक संघ वाढविला तथागत भगवान गौतम बुद्धाने. प्रार्थनेच्या मुशी माझ्यानंतर महाराज म्हणतात, मित्रा ऐका माझे वचन, जरी व्हावे वाटते गावचे कल्याण, तरी सामुदायिक प्रार्थना साधन सोडू नका कधी. आणि हे महाराज अनुभवानं सांगतात. एवढे अनुभव सांगून ठेवतो, प्रार्थनाच मी गावचे धन समजतो, यानेच स्वर्गमोक्ष पावतो समाजी अपुल. आणि एकदा का प्रार्थना प्रेमी साधकाला हे परमात्म तत्व, चैतन्य तत्व, गुरुदेव तत्व कळलं की तो गुरुचे कार्य करण्यासाठी तत्पर होईल. गुरु कार्य स्वरूपी भाससे तू कार्यवाहक होईना उठाड. प्रार्थना कर, प्रार्थना कर, प्रार्थना म्हणजे त्या भक्ताला सर्व एकत्रच दिसेल. म्हणून तो गुरुचं कार्य करण्यासाठी स्वतः उभा राहील, कार्य करेल. आणि हेच महाराजांना पाहिजे होतं. आणि त्याचप्रमाणे आज आपल्याला खऱ्या अर्थानं हे जे आपण प्रत्येकाला सामुदायिक प्रार्थनेची प्रत्येक ठिकाणी गरज आहे. घरी करा, तुम्ही मंदिरात करा, मोहल्ल्यात करा, त्याच्याशिवाय काही गत्यंतर उरलं नाही. कारण का हा सृष्टीचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत आहे. कधी काय होईल काही सांगता येत नाही. कारण का हे जग पूर्ण बारुदीच्या ढिगाऱ्यावर बसलेला आहे. याचा स्फोट कलर, अंतरकलह चालू आहे, जाती जातीचे भांडणं चालू आहे, धर्मातला तेढ चालू आहे, गावातल्या राजकीय लोकांचं तेही चालू आहे. म्हणून सर्व गावांनी मिळून एक दिलानं, एक मतानं जेव्हा तुम्ही सर्व हे अंगीकाराल, तेव्हाच खऱ्या अर्थानं विश्वासाठी शांती मात्र तुम्ही मागू शकाल.
मला आज या प्रथम दिनी सामुदायिक प्रार्थनेवर चिंतन करण्याची सेवा या मंडळाच्या पदाधिकारी यांनी मला दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आणि आपण माझे महाराजांच्या ग्रामगीतेतील सामुदायिक प्रार्थनेवरील चिंतन शांतपणे ऐकून घेतले, तेव्हा मी आपले सुद्धा आभार व्यक्त करू मी माझ्या वाणीला विराम देतोय. जय गुरुदेव.